नमस्कार मंडळी, हिवाळा चालू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये सरसोदा साग आणि मक्की की रोटी खायची मजाच वेगळी आहे। चला तर मंडळी, आज आपण सरसोदा साग आणि मक्की की रोटी बनवूया। त्यासाठी इथे मी एक जोडी मोहरीची भाजी म्हणजे सरसो भाजी आणि एक जोडी चंदन बटवा घेतला। दोन्ही भाज्या इतर पालेभाज्यांसारख्या साफ करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। ह्यामध्ये तुम्ही पालकसुद्धा ॲड करू शकता। अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि इथे मी 4 तास भिजत ठेवलेली चणा डाळ आणि शेंगदाणे ते सुद्धा आपण कुकरमध्ये लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता इथे आपण एक वाटण करूया। त्यासाठी कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण घेतले, ते क्रश करून घ्यायचं आहे। मिरच्या टाकायचे मी विसरले होते, आपण 4 मिरच्या यामध्ये ॲड करूया आणि पुन्हा एकदा क्रश करून घेऊया। एका साईडला आपला कुकरसुद्धा थंड झाला आहे। भाजी करण्यासाठी इथे मी मातीचं भांडं वापरले, तुम्ही कोणतेही भांडं वापरू शकता। त्यामध्ये टाकले मी 2 चमचे तूप। तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण ही भाजी ना शक्यतो तुपामध्ये किंवा बटरमध्ये केली ना तर त्याची चव अजून खूप छान लागते। त्यामध्ये टाकूया आपण तयार वाटण छान तेलामध्ये किंवा तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। एक मोठा कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मला इथे तूप थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून तूप वाढवलं आहे। नंतर यामध्ये टाकूया धना जिरा पावडर, घरगुती लाल तिखट आणि हळद। पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्सरला एक गिरकी मारलेली भाजी ह्यामध्ये टाकायची आहे, जास्त बारीक करायची नाही आहे। जस्ट लाईक दॅट आपल्याला अळूचं फतफतं करतो ना तशी ही भाजी करायची आहे। आता जी मिक्सरला क्रश केलेली भाजी आहे ती ह्यामध्ये टाकायची आहे। 1 चमचा मी मक्याचं पीठ टाकलं आहे आणि पुन्हा एकदा ही भाजी छान घोटून घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये जी आपण वाटली होती भाजी ते पाणी यामध्ये टाकायचं आहे। चणा डाळ आणि शेंगदाणे टाकायचं आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। झाकण ठेवून दणदणीत वाफ येऊ द्यायची आहे। आता ह्यामध्ये ना मी किंचितसा गूळ आणि कोकम टाकते, कारण हे ना ही भाजी ना अळूच्या फतफतेसारखी लागते। कोकम आणि गूळ मेन भाजीमध्ये कधीच पंजाबी लोक टाकत नाही। तुम्हाला जर नाही टाकायचं असेल नाही टाकलं तरी चालेल। पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करते आणि आता आपली भाजी रेडी। आपण तडका करूया। तर इथे मी 2 चमचे तूप गरम केले, त्यामध्ये चिरलेला लसूण, लाल मिरची आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकला आहे। हा तडका आहे तो आपल्याला भाजीवरती टाकायचा आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। वरून आपल्याला 2 चमचे बटर टाकायचं आणि एक वाफ येऊ द्यायची। आणि बघा आपली भाजी किती टेम्पटिंग दिसत आहे ना, चवीलाही खूप छान लागते। आता आपण मक्की की रोटी करायला घेऊया। तर इथे मी 1/2 किलो मक्याचं पीठ घेतलं आहे, मी विकतचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये गरम उकळतं पाणी टाकलं आहे थोडंसं, 2 मिनटं 5 मिनटं हे असंच ठेवायचं। थोडंसं कोमट झालं की थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। माझ्याकडे ना भाकरी लाटायला वरून अजिबात मक्याचं पीठ नव्हतं, तर मी तांदळाचं पीठ घेतलं। पण भाकरी बघा किती छान मस्त अशी गोल लाटल्या जात आहे ना। आणि तुमच्याशी बोलता बोलता आपली मस्त टम्म फुगलेली मक्की की रोटी किंवा मक्याची भाकरीसुद्धा रेडी आहे। ही मक्याची भाकरी हेवी असते, त्यामुळे ना हिवाळ्याच्या दिवसात नक्की एकदा ट्राय करा। आणि बघा आपलं ताट रेडी आहे। वरून थोडंसं बटर टाकायचं आणि गरमागरम सर्व करायचं आहे। एन्जॉय।